नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसे बनवायचे. यूट्यूब लाँग व्हिडिओसाठी ती इन्फॉर्मेशन कुठून घ्यायची याची सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत. हे ChatGPT आहे. आपण घटस्थापनाविषयी माहिती या रिलेटेड व्हिडिओ बनवूया. प्रॉम्प्ट टाकायचा घटस्थापना माहिती म्हणून ChatGPTमध्ये, तिथून इन्फॉर्मेशन कॉपी पेस्ट करायची. आता इथं कॅनवा ओपन केलेला आहे मी आणि इथं साईज घ्यायची. साईज कोणती असते? 16x9 ही साईज असते इंचमध्ये. इथं पिक्सेलमध्ये टाकलेले मी 1600 आणि 900. हाईट 900 आहे आणि विड्थ 1600 आहे. हे ओपन झालेले. आता याच्यावरती आपण वन बाय वन इन्फॉर्मेशन घेऊया. आता ह्याला आपण बॅकग्राऊंड, आता पेजेस आपल्याला नाही म्हणलं तरी इन्फॉर्मेशन भरपूर आहे, त्याच्यामुळं 2-4 पेजेस लागू शकतात. मी पेजेस घेतलेले आहे. आता इथून आपण बॅकग्राऊंड वगैरे ह्याला सेट करूयात. हे एक पेज घेतलेलं आहे. आता आपण हे घेऊया, बॅकग्राऊंड घेऊया. इथे तुम्हाला हवा तसा बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता किंवा अगोदर एक बॅकग्राऊंड घेतला आणि नंतर जर तो सूट होत नसेल तर तुम्ही दुसरा कलर चेंज करू शकता तिथून आणि असेच चेंज करू शकता. आणि तुम्हाला हवा असेल तर त्याच्यावरती तुम्ही दुसऱ्या डिझाईन्स वगैरे, कॉर्नर डिझाईन वगैरे ॲड करू शकता. आता ChatGPTवरून इकडं मी कॉपी पेस्ट केलेली आहे. इथं खाली सगळं आयकॉन असतात, तर 3 डॉट असतात, त्याच्यावरती कॉपी पेस्ट हे ऑप्शन येतात. आता दुसरी इन्फॉर्मेशन आपण कॉपी पेस्ट करूयात आणि वन बाय वन करा. हिडिंग अगोदर कॉपी करा, नंतर इकडं पेस्ट करा. एकदा सगळं केलं तर ते तुम्हाला टेक्स्ट साईज चेंज वगैरे करायला जरा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं वन बाय वन करा, म्हणजे साईज हिडिंगला वगैरे साईज डिफरंट वापरता येते, कलर डिफरंट वापरता येतो, त्याला हिडिंग करता येतं. अशा प्रकारे वन बाय वन इन्फॉर्मेशन तुम्ही घ्या. आता मी हे इन्फॉर्मेशन घेते. ही आता ही बघा कॉपी पेस्ट झालेले आहे. तुम्हाला जर दिसत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये झूम करून बघा, कारण मी मोबाईलवरून व्हिडिओ सांगत आहे कसं बनवायचं ते. तुम्ही कॅनवा मोबाईलमध्येही वापरू शकता. कॅनवा कसं डाउनलोड करायचं आणि कसं यूज करायचं ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी. अशा प्रकारे वन बाय वन. आता घटस्थापना म्हणजे काय, हे हिडिंग घेते मी. वरचा अगोदर हेडिंग घेतला तर हे हेडिंग कॉपी पेस्ट करते. त्याचा कलर चेंज करू शकता, त्याला बॉक्स वगैरे घेऊ शकता. बघा अशीच इकडची सगळी इन्फॉर्मेशन वन बाय वन जेवढे एका पेजवरती बसते आणि मध्ये मार्जिन दिलेलं असते, त्या मार्जिनमध्येच तुमची इन्फॉर्मेशन बसवा. नाहीतर मग जर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर साईडचे जी बॉर्डरच्या बाहेर असेल ती इन्फॉर्मेशन दिसत नाही. पेजेस ॲड करून घ्या जेवढे पाहिजे तेवढे, त्याला कलर वगैरे, आणि सगळ्या पेजेसचं सहसा सेम कलर ठेवा. आणि इन्फॉर्मेशनची साईज जरा कमी जास्त झाली तरी चालते, कारण ज्या त्या टॉपिकची त्या पेजवरच माहिती आलेली छान वाटेल. कारण एक इकडं लाईन, 4 इकडं लाईन, 2 इकडं लाईन अशी छान वाटणार नाही. त्याच्यामुळं मी ही साईज कमी जास्त केलेली आहे. अशी वन बाय वन सगळी इन्फॉर्मेशन तिकडची इकडं पेस्ट करून घ्या. ChatGPTवर जेव्हा इन्फॉर्मेशन दिलेली असते त्यावेळेस मध्ये स्पेस दिलेले असतात, ते स्पेस तुम्ही कमी करून घ्या, कारण स्पेसेसमुळे जास्त पेजेस जातात तुमच्या आणि ते लेटर पण लिहिलेले चांगले दिसत नाहीत, लाईन लिहिलेले. स्पेस तुम्ही काढून घ्या, कमी करून घ्या. आणि व्यवस्थित मार्जिन वगैरे खाली मार्जिन दिलेलं आहे बघा, मार्जिन ॲडजस्ट करून घ्या. हे बीवरती दिलेले असते आणि त्याच्यामध्ये लाईनिंग दिलेले असते. ते एक मिडल असते, एक लेफ्ट मार्जिन असते आणि एक राईट मार्जिन असते. सहसा आपण इन्फॉर्मेशन लिहितो ती लेफ्ट मार्जिनला ॲडजस्ट करतो. लेफ्ट मार्जिन ॲडजस्ट करून घ्या. आणि वरच्या हेडिंगची साईज कधीही जास्त ठेवा. हे मार्जिनचं दिलेलं आहे, ते बघून घ्या तुम्ही आणि ते कमी जास्त करा. आपले सगळे कॅनवा रिलेटेड, डिझाईन रिलेटेड सगळे, यूट्यूब शॉर्ट कसे तयार करायचे, अजून लाँग व्हिडिओ कसे तयार करायचे, कुठून व्हॅल्यूम वगैरे इन्क्रीज करायचे, असे सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्या पेजवरती, आपल्या चॅनलवरती. प्लीज बघून घ्या व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, मराठीमध्ये माहिती दिलेले असा आपला एकमेव चॅनल आहे.
प्लीज हे करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन नवीन चॅनल तुम्हाला भेटतील. ही सगळी माहिती मी दिलेली आहे. आणि ChatGPT हे खूप युजफुल आहे. तुम्हाला काहीही टाईप करण्याची गरज नाही आहे किंवा काही आठवण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला जे पाहिजे ते तिथं टाईप करा आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यावरती भेटून जाईल. आता इथं बघा खाली क्वेश्चन विचारलेले असतात, फक्त हो म्हणायचं, म्हणजे त्या रिलेटेड समजा काय नवीन इन्फॉर्मेशन असेल ते आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर आपण घेऊ शकतो. हे खाली मंत्र वगैरे दिलेले आहेत, ते त्यासाठी दुसरा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. असे म्हणजे व्हिडिओसाठी कोणता कंटेंट तुम्हाला जर आठवत नसेल कोणता घ्यावं तर ते त्याच्यातून घेऊ शकता तुम्ही. आता इथं मी एलिमेंटमध्ये गेले आणि इथून आपण जरा मटेरियल घेऊया ह्याच्याशी रिलेटेड, पूजे रिलेटेड, आणि ते तिथं ॲड करूया प्रत्येक पेजवरती, म्हणजे जरा अट्रॅक्टिव्ह वाटेल आपला यूट्यूब व्हिडिओ. तुम्ही पूर्ण कॅनव्हा शिकवू शकता फ्रीमध्ये असे प्रत्येक, आणि मराठीमध्ये सहसा आपल्या इथल्या लोकांना मराठीमध्ये व्हिडिओ लागतात. कोणाकोणाला हिंदी जास्त जमत नाही, तर आपले सगळे मराठीमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. प्लीज बघून घ्या आपल्या चॅनलवरील आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. असेच तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही डिझाईन याच्या टाकू शकता. एलिमेंटमध्ये सगळे फोटोज वगैरे सगळं मटेरियल भेटून जातं डिझाईन रिलेटेड. तिथं फक्त तुम्हाला जे पाहिजे ते इंग्लिशमध्ये टाईप करायचं, ते मराठी जास्त सपोर्ट करत नाही, इंग्लिशमध्येच टाईप करायचं. बघा इथं मेरीगोल्ड म्हणजेच ते झेंडूची फुले, त्याच्याशी रिलेटेड मी सगळं म्हणजे त्यांनी त्याच्याशी रिलेटेड मी डिझाईन्स मागवलेले, फ्लावर्स मागवलेले, त्यांनी सगळे डेकोरेशन रिलेटेड दिलेले आहे. बघा इथं हे आता टेक्स्ट जास्त लॉंग आहे, इकडं जागा नाही राहिलेली, तर मी खाली ॲडजस्ट करते. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला नवनवीन आठवलं जातं. नंतर मी हे बॅकला टाकलेलं आहे पोझिशनवरती, खाली आहे बघा पोझिशन सेट करा, पोझिशनवरती जायचं आणि बॅकवर्ड करायचं, म्हणजे ती डिझाईन बॅक जाते आणि तो खालचा टेक्स्ट वरती येते आणि डिझाईन बॅक जाते. म्हणजे त्या डिझाईनवरती टेक्स्ट लिहिलेला असला तरी तो आपल्याला दिसू शकतो. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला आठवल. आता मी पण इथं करताना तुम्ही म्हणाल हिला येतच नाही, हे नाही, पण जेवढं आपण क्रिएटिव्ह करत जाईल तेवढं आपल्याला जास्त म्हणजे आयडिया येत जातात. मी अगोदर वरती घेतलं होतं, पण नंतर पोझिशन सेट करून बॅकला टाकला आणि तो टेक्स्ट वरती आणला. अशा तुम्ही नवनवीन आयडिया करू शकता. पोझिशन सेट खाली आहे बघा पोझिशन म्हणून, तिथं बॅकवर्ड करू शकता, म्हणजे त्या टेक्स्टच्या खाली डिझाईन जाईल आणि डिझाईनवरती टेक्स्ट येईल आणि व्यवस्थित तो टेक्स्टही दिसेल आपल्याला. हे मी ह्याच्यावरती गॅलरीमध्ये आहे माझं इन्फॉर्मेशन जरा म्हणजे फोटो वगैरे अपलोड केलेले, ते त्याच्यातून काही फोटोज घेतलेले आहेत. फ्री फोटो कसे अपलोड करायचे यूट्यूबसाठी त्याचाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. प्लीज चॅनलवरती जाऊन शॉर्टमध्ये टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. शॉर्ट्ससाठी कसे म्हणजे इमेजेस आपल्या यूट्यूब चॅनलसाठी कसे अपलोड करायचे वगैरे, कसे डाउनलोड करायचे फ्रीमध्ये विदाऊट कॉपी, बघून घ्या. आणि वरती हे डाउनलोडवरती ॲरोवरती जाऊन तुम्ही हे डाउनलोड करून घ्या. MP4 व्हिडिओ सिलेक्ट करा आणि डाउनलोड करून घ्या. तुमचा व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे, गॅलरीमध्ये जाऊन बघून घ्या. बघा इथं गॅलरीमध्ये व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे तुमचा. हे व्हिडिओची तुम्ही इन्फॉर्मेशन तोंडी सांगून स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकता आणि यूट्यूबवरती